आणि मी चाललोय. मी आता मामाच्या गावाला येईल माझ्या. आणि इथे थोडंसं म्हणजे इथे काही लोकांची शेती आहे आणि मी चाललो तिथे असं फिरण्यासाठी. तर चला, आज तारीख आहे 1 फेब्रुवारी आणि चला मी एक व्हिडिओ काढणार आहे सध्या इथे. पूर्ण हे नारळाची शेती आणि समोरच एक पेरूचा बगीचा सुद्धा आहे. वातावरण खूप भारी आहे वातावरण. मी सध्या महाराष्ट्राच्या पश्चिम साईडला आलेलो आहे, पश्चिम महाराष्ट्र आणि कोपरगाव या ठिकाणी. तर हा आहे इथे नारळाचा बगीचा. तसेच पुढे जाऊ तर आपल्याला इथे शेवग्याच्या शेंगाचं काही झाड आहे इथे आणि त्याच्या पलीकडे मला वाटतं पेरूचा बगीचा आहे. तर इथलं वातावरण मला खूप आवडते. इकडे मी 2-3 वर्ष राहिलेलो आहे मामाच्या इथे शिकण्यासाठी आणि मी इकडे आलेलो आहे. सध्या एवढी पॅकिंग आहे इकडे, पहिले काहीच नव्हते, आता एवढं पॅक करून ठेवलेलं आहे की म्हणजे आता जे बदलाव होतोय वर्षानुवर्ष काही ना काही नवीन नवीन बदल होतच राहतो. आणि काही दिवसापूर्वी इथे चित्त्याचं पण भेव होतं. मला अजून सुद्धा भेव वाटतंय, म्हणजे मी एकटाच आलेलो इकडे, पण आता थोडीशी हिंमत करतो, सांगता येत नाही काय होईल. तर हा आहे इथला परिसर. इथे सर्व लोकांचे शेत आहे. म्हणजे हा पूर्ण एरिया बामणाची वस्ती म्हणून ओळखला जातो, कारण की इथे जास्तीत जास्त जो एरिया आहे शेतीचा तो म्हणजे एक बामण समाजाच्या व्यक्तीचा आहे, त्यामुळे इथे बामणाची वस्ती असं म्हटलं जाते. इथे नारळाची शेती, पलीकडेच पेरूचा बाग, बरेच सारे झाडं आहे इथे. समोर खूप झाडे आणि इथे काही दिवसापूर्वी जे बिबट्याचं भय बिबट्याचं, तर त्यामुळे मला सुद्धा आता थोडंसं जपून जाणं लागेल. पुढे जाऊ का नको असाच विचार येतोय, पण थोडी हिंमत करतो आता. तर आजची जी माझी सकाळ आहे, मी आता मामाच्या तिकडे आलेलो आहे, त्यामुळे सुरुवात मी या अशा सुंदर निसर्गात करतोय माझ्या दिवसाची. तर चला पाहू पुढे आणखी. पुढे जातोय तसं मला पूर्ण दाट दिसतंय, सगळीकडे दाट एरिया. पुढे तिथे खूप लांब जर पाहिलं आपल्याला तर तिथे एक विहीर सुद्धा आहे आणि लांबपर्यंत ही शेती आहे. सध्या थंडीचे वातावरण आहे, धुके पण पडलेले आसपास. लांब असं जर पाहिलं आपण तर असे धुके दिसतात. इथे चिकूचा पण बगीचा आहे, चिकूची झाड आहे, काही पेरूची झाड आहे, जांभळीची झाड आहे. चला पुढे पाहू आपण आणखी काय असेल तर. सध्या तर एवढंच इथे दाखवण्यासारखं, पण हेच लय मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला मी आता सध्या मराठवाड्यातून आलेलो आहे, म्हणजे बदनापूर तालुका, जालना जिल्हा. तर एवढी मनमोहक आणि असे झाडं दिसणार नाही जास्त. खूप भारी वाटतं इकडे. पाण्याची पण कमतरता नाही, पाणी खूप जास्त आहे इकडे. आपण समोर जाऊ, काही भेटतंय का नवीन काही पाहू. तर हे असे वातावरण इथे, म्हणजे मला खूप, म्हणजे मी जवळपास 1.5-2 वर्षानंतर आलो इकडे, त्यामुळे मला खूप भारी वाटतंय. मी ते जवळपास 2 वर्ष राहिलो सुद्धा आहे इथे, म्हणजे मी कॉलेजला होतो आणि भारी वाटत होती इथे. तसे काही दिवस बोर पण वाटत होतं की कधी घरी जातोय, कधी कॉलेज कम्प्लीट होतं, पण मग आता खूप दिवसानंतर आलो त्यामुळे भारी वाटतं. हा माझ्या मागे चिचेचा बाग आहे, हा चिचेचा परिसर. सध्या इथं कोणीच नाही, मला सुद्धा भेव वाटतंय, कारण की बिबट्याचं भेव वाटतंय, बाकी काही नाही. पण ठीक आहे, हिंमत करू आपण पुढे. समोर जातोय, मला गहूचा पीक दिसतंय, गहूचे पीक आहे समोर. खूप चांगल्या प्रकारे इथे शेती केली जाते. पाणी खूप प्रमाणात आहे, जास्तीत जास्त बगीचा खूप आहे इकडे ऊसाचं पीक खूप जास्त प्रमाणात घेतले जाते. हा आहे इथे गहू आणि तिकडे दूरपर्यंत ऊसाचे झाड, आपल्याला ऊस लावलेला दिसतो आपल्याला. तिकडे मागे जो परिसर आहे,
परिसर नाही म्हणतात, ती शेती आहे. तर इथे गव्हाचं पीक घेतलं गेलेलं आहे. हा जो पूर्ण एरिया आहे इथे गव्हाचं पीक घेतलेलं आहे. दूर दूरपर्यंत आपल्याला फक्त गव्हाचं पिकच दिसेल, कारण इकडे खूप जास्त प्रमाणात पाणी आहे आणि लोक पाण्याचा सुद्धा उपयोग जास्त प्रमाणातच करतात इकडे शेतीसाठी. आणि सध्याकडे लोक खूप मेहनती आहे, म्हणजे माझ्या पाहण्यात आलेलं आहे. मी इथे राहिलो 2 वर्ष, त्यामुळे मला असं कळलं की कडे लोक खूप मेहनती आहे. राहण्याची त्यांची जी स्टाईल आहे ती खूप भारी आहे. खाणं पिणं बी खूप चांगलं आहे यांचंही झालं. हा जे मागं जे झाड दिसतंय इथे आम्ही ज्या वेळेस कोरोना लागला होता, मी इथे कोरोना काळात इकडेच होतो. त्या टायमाला इथे बसायचो आम्ही, बाबा आणि मी. तर जे कुठे जे झाड दिसते का दाखवतो तुम्हाला. ते झाड जिथे म्हणजे कोरोना काळ होता त्या टायमाला आम्ही इथे बसायचो येऊन, कारण की कोणी कोणाला बोलत नव्हतं. आपल्या कामाशी काम, सर्वजण कामाशी काम ठेवत होते. तर मी आणि बाबा इथे येऊन बसायचो आम्ही. खूप दिवसापूर्वी इथे खूप म्हणजे असे दाट गर्दी होती, आता थोडी कमी झालेली आहे. दूर दूरपर्यंत पाहायचं म्हणजे नजर जात नाही तिथपर्यंत शेती इथे. त्यातल्या त्यात धुके पडलेले सुद्धा आहे. तिकडे ऊसाचा बगीचा, ऊसाचं पीक घेतलेलं आहे. तर हा आहे नजारा माझ्या आसपासचा. इथे गव्हाला पाणी सोडलेलं आहे सकाळीच येऊन, हे पाणी चालू आहे. माझ्या मागे जे गव्हाचे पीक घेतले त्यासाठी ते पाणी सोडलेलं आहे इथे पाटानं असं पाणी सोडलं जात आहे गव्हाला, आणि ते सर्व म्हणजे जेवढी शेती आहे तिथपर्यंत जात आहे. अशा प्रकारे असे पाटानं पाणी सोडलं जातं आणि ते अशा आरीतून निघून सर्व दिशेकडे पोहोचलं जातं, सर्व झाडापर्यंत पोहोचलं जातं. आणि खूप पोषक झाडं इथे तयार होतात. त्यासाठी मिनरल्स, शेणखत जास्त प्रमाणात यूज केलं जातं इकडच्या एरियात, कारण इकडे गाईचं बी प्रमाण खूप जास्त आहे. आणि हा आहे दूरपर्यंतचा परिसर. तिकडे कोणीतरी येत आहे गाडीवर, त्यामुळे मी व्हिडिओ बंद करतो. ते जे गाडीवर जात आहे ते इथे कामाला आहे, म्हणजे तिथे पाणी सोडायला येतात. तिथे दूर कोणीतरी ऊसाचे झाड तोडत आहे, ऊस तोडत आहे, म्हणजे असं दिसतंय मला. तुम्हाला नाही दिसणार कारण खूप दूर आहे ते. आणि सकाळी सकाळी धुके पडले त्यामुळे खूप भारी वाटतं इकडे. सध्या जेव्हा सूर्य निघेल त्या टायमाला तर आणखीन भारी वाटेल. चला पुढे जाऊ आपण. तर तिकडे शेती नांगरून ठेवली गेलेली, म्हणजे काळी माती दिसते मला पूर्ण दूरपर्यंत. इथे काहीतरी पीक घेतील ते आता. सध्याची स्थिती तर तिथे पूर्ण मोकळं दिसतंय, नांगरून पूर्ण मोकळं, म्हणजे तिथून पीक घेऊन मला वाटतं हे नांगरून ठेवले गेलेले. आणि दूर दूरपर्यंत फक्त गव्हाचेच पीक घेतलेले आहे. इथे सिंचनचा उपयोग केलेला आहे. सिंचनने पाणी पूर्ण गव्हाला दिले गेलेलं आहे इथे, कारण की ही जी प्रणाली खूप जुनी आहे. तर हा आहे परिसर इथला, शेती इथली. दूरपर्यंत असं वातावरण इकडे. इकडे दूर दूरपर्यंत पुढे खूप चिखल आहे, त्यामुळे मी काही जाणार नाही आता सध्या, कारण की ते असं आपण जर पाहिलं तिथे पाणी सोडले गेलेलं आहे आणि पुढे खूप चिखल आहे. तिकडे दूरपर्यंत असे घरं पण आहेत. तिथे वेगळी वस्ती सुरुवात होते. आणि चला आता इथून मी वापस जाणार आहे, म्हणजे मागे फिरणार इथून. चला मागे जाऊ आता. बस आज एवढेच होते दाखवायचे मला. इथं फक्त पाहायची गोष्ट फक्त एवढीच होती की इथे गहूचे पीक घेतले गेलेले आणि खूप जास्त प्रमाणात पाणीचा उपयोग केलेला आहे पिकासाठी, आणि सिंचनचा उपयोग केलेला आहे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या इथे पाहण्यासाठी. काही दिवस ज्यावेळेस मी इथे होतो, ज्या टायमाला, ज्या वर्षी, म्हणजे कोरोनाच्या आधी आणि कोरोनाच्या काळात, तर इथे ना म्हणजे अशी एवढी सुविधा उपलब्ध नव्हत्या, म्हणजे एवढी सुविधा करून ठेवली गेलेली नव्हती. म्हणजे ते झाडे खूप प्रमाणात होते, झाडे तोडले गेलेली आहेत सध्या इथे. आणि इथे पुढे जे आता मी गेट मधून आलेलो आहे ते मी दाखवलं नाही तुम्हाला. तिथे असं काही गेट बीट लावलं नव्हतं, हे पूर्ण मोकळं होतं इथे. पण आता सध्या दिवसांदिवस सगळं बंद केलं जातंय.
लोकांना जागा कमी पडते, त्यामुळे लोक आता जास्तीत जास्त ॲडजस्ट होण्याचा प्रयत्न करतात. तर दूरपर्यंत असं तिकडे ऊसाचं एक माहोल आहे. तिकडे ऊसाचे झाडं घेतले गेलेले, सॉरी ऊसाचं पीक घेतलं गेलेलं आहे. चला तर आता आपण रिटर्न जाऊ पुन्हा इथून. शेतीसाठी जी लाईटची सुविधा असते ती इथून उपलब्ध होते. इथे दूरपर्यंत वायर. हा आहे डीपी. इथूनच लाईटची सर्व सुविधा, म्हणजे पाण्यासाठी जे इंधन लागतं ते इथूनच उपलब्ध केलं जातं. बस दाखवण्यासारखं एवढंच होतं. माझे मागं जे झाड दिसतंय, इथे आम्ही ज्या वेळेस कोरोना लागला होता, मी इथे कोरोना काळात इकडेच होतो. त्या टायमाला इथे बसायचो आम्ही, बाबा आणि मी. तर जे कुठे जे झाड दिसते मी दाखवतो तुम्हाला. चाललोय आता घरी, म्हणजे माझ्या मामाच्या घरी. सध्या मी आज माझ्या मावशीची इथे म्हणजे झोपायला गेलो होतो. मावशी काका इथे साईडला राहतात, तर त्यांची इथे झोपायला गेलो होतो. म्हणजे माझे मामा आणि काका सोबतच राहतात, त्यामुळे मला काही ताण नाही, कुठेही झोपायला जाऊ शकतो मी. तर आज मी काकाची इथे झोपायला गेलो आणि आता सध्या मी चाललोय मामाकडे. तिकडे आता आवरतो मी, आंघोळ विंघोळ करतो आणि बाकी मग पुढाला दिनक्रम ठरवतो काय करायचं. इथे पाणी चालू आहे माझ्या मागे, म्हणजे गव्हाला पाणी दिलेलं आहे. ते दिसतंय तुम्हाला, मी पहिलेच दाखवलेलं आहे. चला पुढे जाऊ आपण. सध्या आता मी वापस फिरलोय, आता मी चाललोय घराकडे. आणि पुन्हा मी जेवढं दाखवलं होतं त्याच गोष्टी आपल्याला लागणार आता सध्या, म्हणजे मध्ये भेटणार. इथे गव्हाचे पीक माझ्या मागे, इथे काही पक्षी ओरडतात त्यांचा आवाज. म्हणजे मला इथले जे वातावरण आहे, सकाळचे जे वातावरण आहे ते मनाला लागणार आहे एखादे वातावरण. चला पुढे जाऊ. आणि जसं मी पुढे चाललोय आता सध्या, तसंच सूर्य निघायचं वेळ झालेली. सूर्य जेव्हा निघेल त्यावेळेस खूप भारी वाटेल इकडे. आणि इकडे हे आहे चिचाचे झाड माझ्या मागे. इथं स्पेशल चिचाचे पीक घेतलं गेलं होतं काही काळापूर्वी, म्हणजे अजून सुद्धा आहे, पण बरेचसे झाड इथे तोडले गेलेले. आता हा जो ज्यांची जी शेती आहे ते सध्या, म्हणजे त्यांचा जो व्यवसाय तो डॉक्टर आहे. म्हणजे 3-4 जण जे भाऊ आहे ते काही इंजिनियर आहे, काही डॉक्टर आहे. तर ते काही म्हणजे पण ते सर्व करून इकडे शेतीकडे लक्ष देतात. इथे काम करणारे बी खूप प्रमाणात इथे लोक काम पण करतात. मग त्याच्याकडून काम करून घेतलं जातं इथे शेतीचं. सांगायचं म्हणजे की जे डॉक्टर पेशात आहे, म्हणजे त्यांचा जो पेशा आहे तो डॉक्टर असून सुद्धा ते इकडे शेतीकडे खूप चांगल्या प्रमाणात लक्ष देतात. म्हणजे खूप असे लोक इथे कामाला लावून सर्वांकडून इथे काम करून घेतलं जातं. आणि इथली इन्कम तर तुम्हाला माहितच आहे, शेतीतली इन्कम किती असते. शेती चांगली केली तर चांगली इन्कम भेटते. तर चला पुढे जाऊ आपण. इथे माझ्या मागे चिचाचा बगीचा आहे चिचाचा बगीचा. चला पुढे जाऊ. आता मला जायचं घरी. मी चाललोय घरी आता सध्या. आता हा माझा सांगायचं म्हणजे हा पहिलाच असा व्लॉग म्हणता येईल याला, कारण की हा पहिला मी काही व्हिडिओ असं काही काढला नाही. असं चालता असं बोलता एवढं खास असं बोललो नाही मी कधी. आणि हा आहे माझ्या मागे नारळाचं झाड, चिकूचा बगीचा, त्यामध्ये पेरूचा पण बगीचा आहे, म्हणजे असं मिक्स आहे सगळं. आणि हा आहे परिसर माझ्या मागे. पूर्ण जर पाहायचं म्हटलं ना तर हे दिसेल आपल्याला. असे इथे पूर्ण जमीन नांगरलेली आहे, काळी माती पूर्ण. आणि चला पुढे जाऊ. इकडे माझ्या मागे हे जे घर दिसत आहे, म्हणजे तुम्हाला दिसेल का नाही मला त्याच दिशेला जायचंय. चला. त्या माझ्या हातात मोबाईल आहे आणि म्हणजे माझा हात गळायला आहे पूर्ण, म्हणजे मोबाईल धरतो. म्हणजे मोबाईल जो धरेल आहे मी आता, त्यामुळे माझा हात पूर्ण गळून गेलेला आहे. तर मला आता ते घरापर्यंत का होईना हा व्हिडिओ काढत जाणार, कारण की एक आठवण राहील माझ्यासाठी. मी ते आलतो काही वर्षापूर्वी. तर चला मी चाललोय असं सध्या घराकडे.
आणि हा आहे माझ्या मागे चिकूचा बगीचा. तसेच त्यामध्ये पेरूचे पण झाड आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण खूप दूरपर्यंत आहे हा एरिया. ही शेती खूप दूरपर्यंत आहे. नारळाची झाडं माझ्या मागे मागे नाही म्हणतायत, पुढेच येत आहे, मध्ये मध्ये येत आहे. म्हणजे एका साईडला जे असे कोपऱ्या कोपऱ्यानं नारळाची झाडे लावली गेली. खूप नारळ येतात त्याला पण. हा आहे जांभळीचे झाड, जांभूळ. इथे आम्ही जांभूळ खाल्लेले काही दिवसापूर्वी. कारण की हा पूर्ण मोकळा एरिया होता. म्हणजे इथे लोक कमी, म्हणजे इथे कामासाठी लोक येत होते खूप. इथे कशाचे कांद्याचे पीक घेतले जात होते, त्यामुळे इथे जाण्यासाठी खूप म्हणजे मोकळे सोडले गेले होते जाण्यासाठी. सर्व लोक कोणी पण येत होते, इथे जात होते. आणि बस मी पण आलेलो आहे बऱ्याच वेळा. इथे आहे शेवग्याचे झाड. हे आहे माझ्या मागे शेवग्याचे झाड. तिकडे दूर मला वाटतं कांद्याचं पीक घेतलेलं आहे. आता ते तुम्हाला काही दिसणार नाही, पण तिकडे कांद्याचं पीक घेतलेलं आहे माझ्या मागे. दूर आहे, दिसले तर दिसले, नाही दिसले तर सोडून द्यायचं. ते घर आहे तिकडे भास्कर वस्ती. भास्कर वस्तीवर माझे मामा राहतात. इकडे माझी मावशी राहते. म्हणजे थोडेसे पहिलं सर्व सोबत राहत होते, पण आता इकडे मावशीने घर ते बांधल्यामुळे, मावशी काकाने घर इकडे बांधल्यामुळे इकडे राहायला गेलेले दुसऱ्या एरियात. पण जवळ आहे सगळे राहण्यासाठी. तर मी तुम्हाला जे दाखवलं होतं इथे नारळाचे झाडं, ते अशा प्रकारे चाललोय घरी. आणि हे माझ्या मागे नारळाचे झाड, इकडे आहे शेवग्याचे झाड. चला घरी जाऊ. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे मराठीतून, जो की मी एवढे म्हणजे तरी पण मी बोलतोय. एवढा कॉन्फिडन्स कुठून आला आज मला नाही माहीत, पण मग भारी वाटतंय बोलताना. सध्या माझ्याकडे काही काय म्हणताल, काही फक्त एक मोबाईल आहे सध्या सोर्स म्हणून. आणि ठीक आहे, भारी वाटतं. इथे पूर्ण चिचीचा बगीचा आहे, खूप मोठा, खूप जुना चिचीचा बगीचा आहे. म्हणजे मी जेव्हा लहान होतो, लहान सध्या म्हणजे खूप लहान नाही म्हणते, पण बराच लहान होतो मी समजा, इथे चिचा खायला येत होतो. मला कळत होतं त्या टायमाला हा चिचीचा बगीचा, मला वाटतं त्याआधी पण लागू शकते. खूप जुना चिचीचा बगीचा आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. हा आहे चिचाचा बगीचा, खूप जुना. आणि मला वाटतं चिंचेचं जे पीक घेतलं जातं चिंच, त्याच्यासाठी जास्त पाण्याची गरज पण नसते. ते वर्षानुवर्ष ते पीक येत राहते आणि त्याला काही पाण्याची गरज पण पडत नाही जास्त. इथे मी चिंचा खाल्लेला आहे खूप दिवसापूर्वी. आणि मी ते जो समोरून जो एरिया दिसतोय तिथून मी आलो होतो सुरुवातीला. त्या गेटमधून मी आधी आलो होतो, दूरपर्यंत गेलो. मी जिथून सुरुवात केली होती, समजा मी इथे गेटमधून एंटर केलो होतो, इथे आलो होतो, पुढे गेलो होतो फिरायला, तर हाच तो एरिया. इथे झेंडूची झाडं आहे. तरी ते माझं लहानपण पण गेलेलं आहे इथे. म्हणजे मी इथे राहिलेलो सुद्धा आहे. इथे येत होतो मामाच्या गावाला इकडे. तर हाच तो एरिया. इथे घर पण आहे मागे. ते घर आहे ते खूप जुने, म्हणजे मी जन्मलो नसून त्या आधीचे. मस्त पाहिजे साडीवर, बोलली अंगावर. तुला घ्यायची का?